सर्वांना माझा प्रेमाचा व आदराचा दंडवत प्रणाम। आज स्थानवंदन करायला निघालोय श्री क्षेत्र सौरंगा दत्त मंदिर, सुवर्णगड, पुणे। तर जाताना प्रवास असा आहे की पुण्यावरून चाकणला जाणाऱ्या बस ज्या आहेत त्याच्या पुढे आपल्याला लांब थोडा आहे आणि डोंगरात स्थान आहे। खूप सुंदर असं स्थान आहे, असं अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे। तर जाताना पुणेवरून चाकणपर्यंत यायचं किंवा राजगुरुनगर, भोसरीवरून राजगुरुनगरची बस घ्यायची। त्याच्यानंतर खेडला उतरायचं राजगुरुनगरच्या बसनी। त्याच्यानंतर आम्ही खेडपर्यंत सिटी बस पोहोचून देतात आपल्याला। त्यानंतर ऑटो केला होता तर पेठपर्यंत, पेठ या गावाचा ऑटो करायचा। तर आम्ही ऑटोनी प्रवास करतोय, छान वाटत होतं खूप। प्रवासाचा पण आनंद घेतला आम्ही। तर असा प्रवास करायचा पेठपर्यंत, आणि काही स्वतःचं जर गाडी वगैरे असेल तर आपण डायरेक्ट मंदिरापर्यंत, गाडीचा मार्ग आहे, मंदिरापर्यंत वाहनं जातात। तर जे प्रवासाचेही काही असतील, यायचं असेल आपल्याला, तर आपण बसचा, ऑटोचा काही मार्ग आहे, तो थोडा लांबचा प्रवास आहे, त्यामुळं थोडं माहिती घेऊन निघायचं आपलं। आम्ही सोबत आहोत बहिणी। तर हे बघा, आम्ही पेठच्या गावावरून पुढे आलो आहे। आपल्या स्थानाचं बोर्ड दिसतंय आणि हा रस्ता जातोय पुढे। इथून हा डोंगरात निघावं लागतं, पायी चालत किंवा गाडीनी। तर आम्ही पायी जात होतो, तर कारण की पुढे ऑटो वगैरे काही मिळत नाही किंवा स्पेशल करावं लागतं। वाहनाचा रस्ता आहे, शेतमाळातून जाणारी ही वाट आहे, तरी सरळ आपल्याला डोंगरात मंदिरापर्यंत नेईल। तर आम्ही असा आमचा प्रवास सुरू झाला, पायी पायी दत्तबाबांच्या दर्शनाला निघालोय। तर चला मग आपण जाऊया। हे बघा, मंदिर दिसतंय, खूप छोटंसं असं डोंगरातून, खूप दुरून अंतरावरून हा फोटो घेतलाय। उंच असं डोंगरात छान स्थान आहे। आम्हाला मार्गात जाताना ऑटो मिळाला, तर त्या दादांनी आम्हाला मदत केली, तर आम्ही ऑटोत बसून काही अंतर दिलं, त्या पुढे परत मंदिराच्या पायरीजवळ त्यांनी पोहोचवलं। नंतर पुढे आम्ही काही पायी चालत गेलो परत। तर असा हा प्रवास करत करत आम्ही स्थानावर पोहोचतोय। तर चला मग आपण जाऊया स्थानवंदन करायला श्री क्षेत्र सौरंगा दत्त मंदिर। तर अशा प्रकारे आम्हाला परमेश्वराचं साह्य लाभलं। देव म्हणतात, एतीची तशीच धरिली पुरे। त्या वचनाप्रमाणे खरंच आपण जर इच्छा केली तर देव, परमेश्वर साह्य करतोच आपल्याला। आणि फायनली आम्ही पोहोचलोय मंदिरात। तर हा आनंद तो कोणता, यापेक्षा आनंद तो कोणता असावा। अतिशय शांत, सुंदर, निसर्गरम्य असा परिसर आहे आणि निसर्गाच्या कुशीत छान असं श्री दत्तगुरूंचं मंदिर इथे आहे। मार्गात येताना ज्या टेम्पोमध्ये आम्ही बसून आलो, ज्या दादांनी आम्हाला मदत केली, तर त्यांच्याशी चर्चा करताना ते म्हणाले की मी दर गुरुवारी या मंदिरात येतो। खरंच देव खूप सत्याचा आहे। खरं तर या मंदिरात आपले उपदेशच नाही तर अन्य मंडळीसुद्धा येतात दर्शनाला। तर आपण पण स्थानवंदन करूया। आणि मी लीळा सांगणार नाही, कारण विधी करता अविधी न हो, यामुळं मी लीळा पूर्ण इथे सांगणार नाही आहे। तर फक्त आपण स्थानवंदन करूया। आणि दत्तात्रेयचं स्थान आहे, तर आपल्याला दत्तप्रभूंच्या स्थानांबद्दल 12 खंडी आपण करतो, माहोर दर्शन करतो, पांचाळेश्वर करतो। तर आपल्याला माहितीच आहे की दत्तप्रभूंच्या स्थानावरचं महात्म्य कसं असतं, प्रसन्नता कशी असते। तर आपण स्थानवंदन करूया। दंडवत प्रणाम।
आहे.